तर भावांनो, तर आज विषय असा आला, मी सकाळी उठलो, आंघोळ केली आणि इतक्या ते पोराई बोलवला, इकडं आलो. यही असा बेकार केला विषय. तर आता आम्ही आलो डोंगराव. आमचा विषय होता फक्त खालती जाऊन इथं कंडा घ्यायची होती. कंडाच्या शोधात आम्ही आलतो. तर आलो डायरेक्ट वरती. आता काय होतं काय माहीत नाही. होया ब्लॉग जर बनवता आला शेवटपर्यंत तर नक्की तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करीन. आणि नाही तर आता चढता इथं काय सकाळपासून पहिले तर काय खालेलं पण नाही. नाही तर मी नाही यो गैरन तुझं ना हां यो जिग्नेश, मी नाही यो जिग्नेश आलाय. दोघांचे छात्या दुखायला लागल्यात म्हणून जरा बसलोय. बाकीचं वरती गेलं, बाकी पोरं आखी वरती गेल्यात. पायास डायरेक्ट लटट कापायला लागलेले. समजत नाही मला तर. डोंगर तिथं असं हे बघा, जवळ डोंगर आहे वरती. बघूया आता वरती जायला भेटतंय का. बरेच दिवसापासून ब्लॉग नव्हता बनवायला भेटत होता. अरे धावलाच ना तर अजून छाती दुखायला आलो. बरेच दिवसापासून ब्लॉगच नव्हता बनवलेला, 1-1.5 महिने झालं. तर आज विषय असा आला, इकडं आलोय फिरत म्हणून मग विचार केला जरा ब्लॉग बनवावा. या प्रकार छाती दुखायला लागलेली आहे. तर तुम्ही बघू शकता, बघा इथे रस्ता बघा कसा आहे. आहा उफ, खरं इथून गेलं ते. हा थांब जरा, छाती दुखायला लागले. वडापावला हटाय टाकायला तसा कुछ भी छाती चोलाय बसलाय वडापाव कुछ भी. काय जो रस्ता तुम्ही बघू शकता, बघा कसा बेकार रस्ता आहे. तिथून गेला असता रस्त्यावर. हो रे, रस्ता होता चांगला. आम्ही इकडून आलो. कसा माझ हा माणसाला एवढा खालती पाडू शकतो का हिशोबाच्या बाहेर. पण आम्हाला माझच लय ना. तर आता कदम फुक के रखना पडेगा, कारण की इथं आहे कुल्लू. कुल्लू जर एकदा लागली ना तर लय मोठं मॅटर होईल. मग जरा एकदम शिस्त पद्धतीत. अरे वडापावने आणलाय कुठून वडापाव. निघलो का. तर काहीच कसा बसा छातीच्या फेफड्या फोडत इथं अर्धे रस्त्यावर आलोय. ते तुम्ही बघू शकता, बघा रस्ता टोक आहे. आम्हाला फक्त ते इथं खालती तर कंडा आहे तिकडे फक्त आम्हाला यायचा होता. ते भिक्क मागे काय वरती चढायला लावलाय. विचार करा काय होता सर. इकडे तुम्ही बघू शकता, इकडं कोको कोला कंपनी आहे. हे बघा इथला व्ह्यू मस्त आहे. छाती एवढी बेकार दुखायला लागली तर काय सांगून फायदा नाही. आम्ही करायला इथं आता वरती पोरं आहेत, तिथं आपण जाऊ. तर रस्ता बघा कसा आहे, असा वरती चढायचा इथून. आलो तर आहेच फायनली इथपात पोचलोय. चला इथूनच चला, लेकिन 1 सेकंड चला इथूनच चला. पाहिलं ऋषभ बघा, याला कपडं. ऋषभ कपडं कुठे आहेत. ऋषभचा कपडा बघा. ऋषभ आहे, 1 दिवस झालाय जिमला झालाय, ते लगे बॉडी आली. हो हे जिमला जाणार तर यांचा इथे नाटका. 1 दिवस जिमला गेला काय लगे बॉडी. बघा इथलं तुम्ही नजारा बघू शकता. बघा किती भारी, एकदम मस्त. रस्ता लय बेकार आहे. आता इथं वरचाला टोकाला तुम्ही बघू शकता, इधर भी खाई इधर भी खाई, सीधा रस्ता चली. तर गाईस तो मगाशी तुम्हाला वडापाव सांगितला तर तिथं फाटून हातात आलेली आहे. तो वरच्याला इथं यालाच बघत नाही. त्याची बोले तो फाटू के हात में आई गई है. आम्ही तर मला पण झालाय कुछ भी पाय म्हणजे असं डायरेक्ट लढायला लागलं डोक्याची इथं. बघ रस्ता. तर काहीच आता इथं आम्ही बरंच फोटो काढलं. आता पोरं आणल्या तिकडे खालती जागा कोशिमा आणाला. बघू काय करते ती पोरं आमची. पोरं म्हणजे लयच बेकार आहेत. मेन म्हणजे इथं याचा विषयच नव्हता, इकडे डोंगरावाला लागला विषय होता कंडांचा.
कंडांच्या विषयावरचं इकडं आलो आहे. तुम्ही विचार करा ही कशी बेकार ही अशी पोर आहे सापरोड्यातली. तर काही जिथं तुम्ही बघू शकता बघा इकडून मी चालतो आणि त्याला कोसा गल्ला काढायला खालती. तर विषय असा इथं मग अशी एवढी भारी तर नैसर्गिक हवा आहे ना हा डायरेक्ट माझं गारा ठरतो. हा डायरेक्ट गार पडलेलं एवढी भारी हवा येते ते. तर आता इथे खालती उतरतो आपण. तर काहीच इथं विषय असा आला आहे का इथं खालती चाललं कोशमा आणाय आणि ते उतराची सिच्युएशन बघा कसा कंडिशन बघा. आता एवढा असा बोलूच वाटते ना का आलो इकडं मी कशाला. हे रुग्याची गेली तर फाटली पण त्याचा चांगल्या काय रग्या इकडे बघ जरा रग्या इकडे बघ. रग्याची गेली तर फाटलेली पण रग्याचा इथं चांगल्या बोले कुहू जात नाही. चांगल्याचा कुहू आलाय आणि ते माझा फाटून हातात आलेली आहे म्हणून मी जास्त काय बोलायला बघत नाही. तर काहीच तर आता गपचूप मोबाईल खिचात ठेवतो उतरतो. कारण की इथं जर थोडीशी पण मी मस्ती केली तर सरळ आपण यमलोकात जाऊ. कारण की स्वर्गात तर मी जाऊ शकत नाही मला माहिती आहे. आपण डायरेक्ट यमलोकात जाऊ. तर इकडून डायरेक्ट तुम्ही बघू शकता कचकन अचकन बचकन कचकन. आता न भगबस करता गपचूप येतो. तर भावांनो विषय असा होता आम्ही निघलेले घरातून कंडा खायला. तर आता सांगतात का डोंगरावरून आता सांगतात कोशमा खाऊ. आता कोशमा खाण्यासाठी तुम्ही बघू शकता कसा रस्ता. अरे बाबू गेला बाबू जाऊ नको रे मला. रस्ता बघा काहीच कसा आहे म्हणजे विषय हाड बहुत या काय त्या काहीतरी. अरे थांबा ना मी दान ना. तर काहीच यांचा आता विषय असा झाला आहे का कोशमा गेले खड्ड्यान चंदनची सांगा लकडे इथं पडतील त्या या करू या पुष्पाचा शेंडकेचा धंदा चॉपर सांगा करू अशी ही म्हणजे अशी पोरं आहेत नाही. मला टेन्शन असं आलं आहे का कोशमा खाऊ का काय करू काय समजत नाही. रस्ता बघा नाही हे रस्ता दिसतात का हा हे रस्ता बघा ना म्हणजे काय सांगाल आता हे पोरांना कोशमा खाण्यासाठी काय येणार सांगित मला काही समजत नाही. बघा पोरांचा ना हे बघा कसं उतरतं नाही बघा. तर भावांनो इथं आता कोशमा खायला आलो. ही तुम्ही कोशमाचे झाडा बघू शकता. बोलल्यात ते काय अर्थ नाही आता कोशमा नाही आहेत. तर आता काय एवढं टेन्शन आहे म्हणजे सांगू फायदा नाही. आता इतक्या गुगल मॅप ओपन केला याच्यामध्ये आम्ही चेक करायला लागलो बघू चेक करत होतो आम्ही कुठे बघा इथं डोंगराच्या बाजूला आलोय. बघा इथं सापरोडा आमचा गाव म्हणजे इकडून इकडून इकडं आलोय डायरेक्ट डोंगराच्या ये बाजूला आलोय. बघा इकडं एवढा बेकार विषय झालाय. काय करू काय समजत नाही. आता ते परत आता चाललो. चला आता काय बोलताय नाही चला. तर भावांनो दादा बरे मसक्कीत के साथ तिथे खालती आलोय. तिकडे वर्षा टोकीवरून येता आलोय. तर इथं आज आता पाणी भेटलेलं आहे बघा. आता इथं पाणी दिली पेतो बेकार आलाय. तर काहीच ब्लॉग मी इथेच एंड करतोय. ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय.